नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये एम्सचा कट ऑफ काय राहिलेला आहे कॅटेगरी वाईज याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे एम्स 2024 म्हणजेच नीट 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक खास सेक्शन आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की आपलं ॲडमिशन हे एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये व्हायला पाहिजे। तर 2024चा साधारण एम्सचा कट ऑफ काय राहिलेला आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण घेणार आहोत। एम्सचे जे काही सगळे प्रवेश प्रक्रिया आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत होतात। MCCच्या वेबसाईटवरून या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात। सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ह्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी होत असतात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स सुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी माफक शुल्कामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स त्या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये एम्स बरोबरच सगळ्या स्टेटचे जे काही कट ऑफ्स आहेत MBBS BDS BAMS BHMS सगळे कट ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतील मागच्या वर्षीचे। त्याचबरोबर डॉक्युमेंटचं प्रिपरेशन कशा प्रकारे असणार आहे ह्याची सुद्धा माहिती मिळणार आहे आणि 2025ची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे याचे संपूर्ण अपडेट्स व्हिडिओद्वारे PDF द्वारे तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहेत। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात की एम्सचा कट ऑफ मागच्या वर्षी कशा प्रकारे राहिलेला आहे कॅटेगरी वाईज ते आपण आता पाहूयात। एम्सचा जर विचार केला तर एम्समध्ये ॲडमिशन मिळवण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं। एम्ससाठी विद्यार्थी प्रिपरेशन त्या ठिकाणी करत असतात। मागच्या वर्षीचा जर आपण कट ऑफ बघितला, प्रत्येक कट ऑफ जरी बघितला मागच्या वर्षी, गव्हर्नमेंट कॉलेज असतील महाराष्ट्रातले, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ज्या ज्या काउन्सिलिंग प्रक्रिया राबवल्या जातात त्याचा मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतं। नीटचं पेपर फुटीचं प्रकरण असेल किंवा नीट जी काही मागच्या वर्षीची संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली होती त्यामुळे मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो खूप हाय गेलेला होता। म्हणजे जेव्हापासून नीट परीक्षा सुरुवात झालेली आहे मेडिकल ॲडमिशनसाठी तेव्हापासूनचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ जर कुठला राहिला असेल तर तो मागच्या वर्षीचा आहे। आता सध्याच्या घडीला विचार केला तर संपूर्ण देशभरात मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे 21 एम्सच्या सीट त्या ठिकाणी भरण्यात आलेल्या होत्या। हे एम्सचं सीट मॅट्रिक्स आहे, MCCच्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे। विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात किंवा आम्ही आमच्या ॲपमध्ये सुद्धा कोर्समध्ये सुद्धा हे सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे। 21 एम्सच्या सीट मागच्या वर्षी काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे भरण्यात आलेल्या होत्या। या 21 एम्सपैकी एक एम्स जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता ते आपण आता पाहूयात। महाराष्ट्र राज्यात एम्स नागपूर या ठिकाणी आहे आणि 2024चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जर आपण बघितला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3चा कट ऑफ आपण दिलेला आहे। सेंट्रल लेवलला जर आपण विचार केला तर प्रामुख्याने 5च कॅटेगरी या ठिकाणी येतात। या ठिकाणी जे OBC हा सेक्शन आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील VJ कॅटेगरीची मुलं, त्याचबरोबर NT कॅटेगरीची मुलं, त्याचबरोबर SBC कॅटेगरीची मुलं, त्याचबरोबर OBC कॅटेगरीची मुलं यांचा समावेश सेंट्रल लेवलला OBCमध्ये होतो आणि OBC कॅटेगरीमधली जी काही मुलं आहेत महाराष्ट्र राज्यातली ह्या सगळ्या ग्रुपचा समावेश हे विद्यार्थी सेंट्रल लेवलला OBC या प्रवर्गामध्ये येतात। आणि या ठिकाणी EWSचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील EWS विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने जे काही मराठा आरक्षण मराठा प्रवर्गातील मुलांना मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे SCBC मधून, हे SCBC सेंट्रल लेवलला EWS या प्रवर्गामध्ये येतात। प्रामुख्याने या ठिकाणी 5 कॅटेगरी आपल्याला सेंट्रल लेवलला पाहायला मिळतात। आता या ठिकाणी एम्सचा जर आपण विचार केला तर आपण राऊंड 3चा कट ऑफ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची सुद्धा लिंक देणार आहे। राऊंड 1 आणि राऊंड 2चा कट ऑफ त्या PDFमध्ये पाहू शकता। राऊंड 3चा जनरल कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ बघितला तर 701 मार्क्स एम्स नागपूर या ठिकाणी 701 मार्क्सला विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे आणि हे समोर जी लिहिलेली आहे ती विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे। बाकी कॅटेगरी OBC EWS SC आणि ST कॅटेगरीच्या सीट ज्या आहेत त्या तिसऱ्या राऊंडपर्यंत पूर्ण भरल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे यांचा
दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ आपण डिस्कस करूयात। OBCसाठी 700 मार्क्स, EWS 700 मार्क्स, SC कॅटेगरीची पहिल्याच राऊंडला 673 मार्क्स, ST कॅटेगरी 655 मार्क्स असा एम्स नागपूरचा कॅटेगरी वाईज मागच्या वर्षीचा कट ऑफ राहिलेला आहे। आता एम्सचा लोएस्ट कट ऑफचा जर आपण विचार केला की सगळ्यात कमीत कमी मार्क्सला एम्सला कुठलं ना कुठलं एम्स असेल, कमीत कमी मार्क्सला कॅटेगरी वाईज किती मार्क्सला मिळालेला आहे, तर एम्स मदुराईचा कट ऑफ हा सगळ्यात लोएस्ट असतो, कारण हे नव्याने स्थापन झालेलं एम्स कॉलेज आहे आणि याचा कट ऑफ जो आहे कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीचा तो सगळ्यात कमी असतो। म्हणजेच कमीत कमी किती मार्क्सला मागच्या वर्षी एम्स मिळालेला आहे असं आपण एम्स मदुराईच्या कट ऑफवरून डिसाईड करू शकतो। तर एम्स मदुराईचा जर आपण विचार केला तर जनरल कॅटेगरी 676 मार्क्स, OBC कॅटेगरी 675 मार्क्स, EWS कॅटेगरी 673 मार्क्स, SC कॅटेगरी 632 मार्क्स आणि ST कॅटेगरी 555 मार्क्स अशा प्रकारे एम्स मदुराईचा कट ऑफ राहिलेला आहे आणि हे एम्सचा सगळ्यात लोएस्ट कट ऑफ आपण म्हणू शकतो। म्हणजेच या मार्क्सला मागच्या वर्षी एम्स कॉलेज मिळालेलं होतं। अशा प्रकारे हे एम्स आहेत। त्याचबरोबर एम्सचं सीट मॅट्रिक्ससुद्धा आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण कट ऑफ तुम्हाला आमच्या ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये सुद्धा मिळणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय कंटेंट ठेवलेले आहेत ते थोडक्यात पाहूयात। या ठिकाणी आपण डॉक्युमेंट सेक्शन ठेवलेलं आहे। या ठिकाणी 14 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचे फॉर्मॅट आहेत, जे विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी उपयोगी पडणार आहेत असे डॉक्युमेंट सेक्शन ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कट ऑफ सेक्शन 2024 मध्ये महाराष्ट्र स्टेटचे जेवढे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे मागच्या वर्षीचे कट ऑफ आणि फी स्ट्रक्चरसुद्धा आपण दिलेलं आहे। डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ आणि अदर स्टेटचे सुद्धा जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत बाहेरच्या राज्यातील त्यांचे सुद्धा कट ऑफ तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील। 2023चे सुद्धा कट ऑफ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि संपूर्ण एम्सचे जे काही कट ऑफ आहेत ते 2024च्या सेक्शनमध्ये आपण एम्सचे कट ऑफसुद्धा या ठिकाणी पाहू शकतो। म्हणजेच आता मी जेवढे काही 21 एम्स कॉलेज तुम्हाला दाखवलेले होते त्या संपूर्ण एम्स कॉलेजचे कट ऑफसुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत। अशा प्रकारचा संपूर्ण कोर्स आहे, अगदी माफक शुल्कामध्ये आपण विद्यार्थ्यांपर्यंत हा देतो आहोत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि हा कोर्स परचेस करू शकता। लिमिटेड सीट आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली सर्व्हिस त्या ठिकाणी मिळावी यासाठी सीटचं लिमिटेशनसुद्धा या कोर्सला आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल तर तो विद्यार्थी इच्छुक असेल तर त्या ठिकाणी जॉईन करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।